कथेचं नाव आहे मृत्यूपत्र भाग दुसरा. लेखक आहेत श्री प्रदीप केळुसकर. मागील भागात आपण पाहिले की यशोदा बोलते, वा रे, एक लक्षात ठेव, माझं पण या प्रॉपर्टीत हक्क असा. आता प्रॉपर्टी मुलांसारखे मुलींचो पण हक्क असतात. तेवढ्यात आशा नवऱ्याला म्हणाली, चला हो, इथे बोलण्यात काही अर्थ नाही, कायदेशीर हिसका दाखवला पाहिजे यांना. आशा आत जाऊन कापडाची बॅग घेऊन आली. वसंता रडत रडत म्हणाला, दादा, जाऊ नकोस, आज बाबांच्या 13वा घातला. त्यांका काय वाटत, तू आणि मी उद्या तहसीलदाराकडे जाऊया. मी लिहून देतोय, यो माझा मोठा भाऊ असा, या प्रॉपर्टीत ह्याचो पण अर्धा हक्क असा. आशा कडाडली, आम्हाला कोणाची भीक नको, आम्ही हक्काने येऊया घरात. चला हो, आमचे मोठे मोठे वकील ओळखीचे आहेत. आता येऊ तो हक्कानेच येऊ. असे बडबडत मोहन आणि आशा बॅग घेऊन बाहेर पडली. रस्त्यापलीकडे त्यांची गाडी उभी होती. त्यात बॅग ठेवून गाडीने निघून गेले. आत बसलेली वसंताची बायको आणि मुलगा शंतनू आता बाहेर आले. काय या रागाने चलते झाले, सकाळी बापाचा 13वे आणि दुपारी भांडण करून गेले. नलिनी रडत रडत म्हणाली. यशोदा येऊन तिच्या शेजारी बसली. सासूबाई पण तिथेच खुर्चीवर बसलेली. त्यांच्याही डोळ्यात पाणी होते. वसंता फुंदून फुंदून रडत होता. यशोदा वसंताला म्हणाली, वसंता, भिया नको, ही बहीण तुझ्या पाठी असा. आपण दोघांनी मिळून या मोहनाक आणि त्याच्या बायकोक धडा शिकवायला. मोहन आणि आशा कणकवलीत पोचली. लॉजवर गेल्यानंतर आशाने मामाला फोन लावला. तिचे मामा पुण्यातील मोठे वकील. त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि आमचा हिस्सा कसा मिळेल याची विचारणा केली. आशाच्या मामाने कणकवलीत त्याचे मित्र भोसले वकील यांची भेट घ्यायला सांगितले. आपण भोसलेंशी बोलतो आहे असे सांगितले. दुसऱ्या दिवशी मोहन आणि आशा भोसले वकिलांच्या ऑफिसमध्ये पोचले. नमस्ते वकील साहेब, मी मोहन मुंज आणि ही माझी पत्नी. या मोहनराव, पुण्याहून साळुंके साहेबांचा फोन आला होता. ते म्हणाले मला आपले जावई तुम्हाला भेटणार म्हणून. बोला, काय झालं? माझ्या वडिलांनी वडिलोपार्जित जमीन मृत्यूपत्र करून सगळी प्रॉपर्टी माझा 2 नंबर भाऊ वसंता याच्या नावे केली. मी त्याचा मोठा भाऊ असताना सुद्धा त्यांनी मला पूर्णपणे डावललं. माझ्यावर पूर्णपणे अन्याय झाला. मला त्या प्रॉपर्टीत माझा हिस्सा हवा, तो मिळवून द्या. ठीक आहे, तुम्ही बाहेरच्या मुलीकडे तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर वगैरे द्या आणि मला सांगा तुम्ही किती भावंडे? 3. एक लग्न झालेली बहीण आहे आणि आई पण आहे. म्हणजे या प्रॉपर्टी 4 वारसदार आहेत, बरोबर? म्हणजे तुम्हाला या तिघांना नोटीस पाठवावी लागणार. त्यांची नावं व पत्ते द्या. बाकी प्रॉपर्टीचे 7-12 ही कागदपत्र लागतील. पण त्या मृत्यूपत्राला चॅलेंज देऊ शकतो का आपण? हो, का नाही? पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा. मध्येच आशा म्हणाली, खर्च होऊ दे, पण या वसंताला, यशोदेला आणि त्यांच्या आईला धडा शिकवायचा आहे मला. मग ठीक आहे, सुरुवातीला 50,000 जमा करा. पण मिळेल का मला हिस्सा? मोहनराव उद्गारला. हो, मिळणारच, कारण ही इस्टेट आहे ती वडिलांनी मिळवलेली नाही किंवा विकत घेतलेली नाही. ती तुमच्या आजोबांच्या वारसाने वडिलांकडे आली, म्हणजे वंशपरंपरेने आलेली आहे. त्यामुळे त्यांना मृत्यूपत्र करून कुणालाच देता येणार नाही असा युक्तिवाद करू आपण. तुम्ही आपल्या आजोबांचे वारस म्हणून त्या इस्टेटीत हक्क सांगताय असा युक्तिवाद करायचा. पण यात यश मिळेल ना? मोहनरावांचा प्रश्न. प्रयत्न करणारच. ही अशीच एक केस मी लढतो आहे. कसालचे एक गृहस्थ आहेत, तुम्हाला नाव सांगतो, प्रमोद नाईक. हे कोल्हापूरला राहतात. त्यांच्या वडिलांनी वंशपरंपरेने आलेली इस्टेट आपल्या मुलीच्या नावावर केली, कारण म्हातारपणी त्या मुलीनेच त्या दोघांना सांभाळलं. प्रमोदरावांच्या वतीने मी चॅलेंज केलं आहे. तुम्हाला या प्रमोद नाईकाचा नंबर देतो, त्यांना विचारा. वकिलांच्या सेक्रेटरीने त्यांना प्रमोद नाईकांचा नंबर दिला. बरं, मी करतो फोन यांना. आम्ही निघू? हो, सर्व भावंडे पत्ते द्या, बहिणीचा पण द्या. पण हां, गावातील 7-12 वगैरे कागदपत्रे मिळवायला मला वेळ नाही. मला मुंबईला तातडीने जायचं आहे. ठीक आहे, मग अजून 5,000 द्या, म्हणजे एकूण 55,000. मग माझे माणूस सर्व कागदपत्रे गोळा करेल. मोहनरावाने 55,000चा चेक वकिलांच्या सेक्रेटरीकडे दिला. सेक्रेटरीने आवश्यक त्या सह्या घेतल्या. सेक्रेटरी म्हणाले, ठीक आहे साहेब, सर्व कागदपत्रे तयार झाली की तुम्हाला स्वतः एकदा कोर्टात दावा दाखल करायला लागेल.
तेव्हा एकदा या. वकिलांच्या ऑफिसमधून बाहेर पडून लॉजवर आल्यानंतर मोहनरावाने प्रमोद नाईकांना फोन लावला. हॅलो, प्रमोद नाईक बोलतात का? होय, मी प्रमोद नाईक. तुम्ही कोण? मी मोहन मुंज, मूळगाव अंबेरी, सध्या मुंबईत राहतो. बोला, काय काम होतं? आणि माझा नंबर कोणी दिला? तुमचा नंबर कणकवली भोसले वकिलांनी दिला. तुम्ही तुमच्या वडिलांच्या मृत्यूपत्राला चॅलेंज केलं आहे ना कोर्टात, त्यासंबंधी बोलायचं होतं. तुमचा काय संबंध? माझ्या वडिलांनी पण असंच केलं आहे. वडिलोपार्जित जमीन मृत्यूपत्राने माझ्या एकट्या भावाच्या नावे केली. मला एक गुंठा पण ठेवला नाही. मी भोसले वकिलांमार्फत कोर्टात दावा ठोकला विचार करतोय. भोसले वकील म्हणाले, असाच एक दावा सध्या त्यांच्याकडे आहे. त्यांनी तुमचे नाव आणि पत्ता दिला. होय होय, मी त्या मृत्यूपत्राला चॅलेंज केले. आता दावा कोर्टात आहे. भोसले वकील म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत तुमच्या बाजूने निकाल देईल, फक्त पैसे सोडायला लागतील. हो, मला पण तसेच सांगितले. पण खरोखर तसे होईल काय? निश्चित होईल. भोसले वकील सर्व फिक्स करण्यात हुशार आहे. तो तशी मांडवली करतो बघा. तुम्ही निश्चिंत राहा. माझी केस चालू आहे. त्यांच्या निकालाने तुम्हाला अंदाज येईलच. मग आपण संपर्कात राहू. केस कशी चालते आहे हे मला कळवत राहा. निश्चित, कसलीच काळजी करू नका. मोहनरावांनी फोन ठेवला आणि विजयी मृदेने पत्नीकडे पाहिले. आशा पण खूप खुश झाली. तिला सासूबाईला, दिराला, जावेला, नंदेला धडा शिकवायचा होता. दुसऱ्या दिवशी मोहनराव आणि आशा मुंबईस निघाली. मोहनरावांच्या सूचनेनुसार भोसले वकिलांनी सर्व कागदपत्रे तयार केली आणि त्यांच्या नोटिसा मोहनरावाची आई भाऊ वसंता, बहीण यशोदा यांना पाठवल्या. आपल्या मुलाकडून कोर्टातर्फे अशी नोटीस आल्याने सुमिताबाईंना फार वाईट वाटले. त्यांच्या डोळ्यात न्हाऊन राहून अश्रू जमा होऊ लागले. आपल्या नवऱ्याने कोणत्या हेतूने मृत्यूपत्र केले आणि त्याचा परिणाम कुटुंब फुटण्यात होईल याची त्यांना कल्पनाही नव्हती. उलट मोहन सर्व समजून घेईल असे त्यांना वाटत होते. या गावच्या थोड्याशा जमिनीसाठी त्याला स्वार्थ नसणार असे त्यांना वाटत होते. पण झाले उलटेच. वसंताला नोटीस मिळता क्षणी तो खिन्न झाला. काही झालं तरी आपण कोर्टात जाणार नाही किंवा वकीलपत्र देणार नाही असा त्याने निर्णय घेतला. पण त्यांची बहीण यशोदा, तिला आपल्या मोठ्या भावाचा राग आला. वडिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या मृत्यूपत्राला तो आव्हान देतो आहे हे पाहून या केसमध्ये आपल्या भावाविरुद्ध उभे राहायचे, एवढेच नव्हे तर कुणाला तरी वकीलपत्र देण्याचा तिने निर्णय घेतला. त्याचप्रमाणे तिने आणि तिच्या नवऱ्याने कणकवलीतील एक तरुण पण हुशार वकील पाहिला आणि कोर्टात उभा केला. मृत्यूपत्राला आव्हान देणारी केस कोर्टात उभी राहिली. पण कागदपत्र अपुरं, पत्ता अपुरा या कारणानं पुढच्या तारखा मिळत गेल्या. भोसले वकील प्रत्येक तारखेचे मोहनरावाकडून पैसे उकळत होता. मोहनराव आणि आशा यांना वाटले होते की 2-3 महिन्यात केसचा निकाल लागेल. पण केस लांबतच गेली आणि अचानक कोल्हापूरच्या प्रमोद नाईकांचा मोहनरावांना फोन आला. नाईक कणकवलीत होते आणि कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला होता. वडिलांच्या प्रॉपर्टीत त्यांचा हिस्सा मान्य केला होता. प्रमोदरावांना या फोनने मोहनराव खुश झाले. मोहनरावांना खात्री झाली की आपल्याला पण असाच निर्णय मिळणार, कारण दोघांचे वकील एकच होते. मोहनरावांनी मोठ्या आनंदाने ही बातमी आशाला सांगितली. दोघंही आनंदात मग्न झाले. आता सासूचे, नंदेचे आणि दिराचे नाक कापायला उशीर होणार नाही याची तिला खात्री वाटू लागली. तिने तातडीने ही बातमी वडिलांना कळवली आणि लवकरच आपणास कोकणातील प्रॉपर्टी मिळेल याची खात्री तिने वडिलांना दिली. या आनंदाच्या बातमीनिमित्त मोहनराव, आशा, तिचा भाऊ उमेश आणि त्याची पत्नी सर्वजण मोठ्या हॉटेलात जेवायला गेली. सर्वजण खुशीत होते. हॉटेलमधून मोहनराव आणि आशा रात्री 11च्या सुमारास घरी पोहोचले. मोहनराव कपडे बदलत असताना अचानक त्यांचा फोन वाजला. कणकवलीहून भोसले वकिलांचा फोन होता. भोसले वकिलांनी एक भयानक बातमी मोहनरावांना कळवली. संध्याकाळी 7 वाजता कणकवलीहून कोल्हापूरला निघालेले प्रमोदराव नाईक यांच्या गाडीला बावडा घाटात समोरून येणाऱ्या खाजगी बसने धडक दिली आणि त्यात दोघेही नवरा बायको ठार झाले. ही बातमी ऐकताच मोहनराव किंचाळले, थरथरले. त्यांच्या घशाला कोरड पडली. संध्याकाळी 4च्या सुमारास प्रमोदरावांनी फोन करून केस जिंकल्याची बातमी सांगितली आणि आपण त्यांचे अभिनंदन केले. आणि आता 6 तासात दुसरी बातमी, अपघातात नाईक नवरा बायको ठार झाल्याची. मोहनराव सुन्न झाले. त्यांनी आशाला कशीबशी ही बातमी सांगितली. आशाही घाबरली. मोहनरावांनी कपडे बदलले आणि ते कॉटवर पडले.
त्याने एकसारखे भोसले वकिलांनी फोनवर सांगितलेले कानात ऐकू येत होते. प्रमोद नाईकांनी पण आपल्यासारखेच वडिलांच्या मृत्यूपत्राच्या इच्छेला कोर्टात आव्हान दिले आणि केस जिंकून प्रमोदराव कोल्हापूरला जात होते. आणि मोहनराव मनात म्हणत होते, आपण पण तेच करतोय. आपण पण वडिलांच्या मृत्यूपत्राला कोर्टात आव्हान दिले आहे. केस सुरू आहे. आपण पण आपली जन्मदाती आई, पाठचा भाऊ आणि एकुलती एक बहीण यांना नोटीस पाठवली. आपली सख्खी माणसं यांना नोटीस पाठवली. एकसारखे हे विचार मोहनरावांच्या डोक्यात घुंगावू लागले. मोहनरावांना दरदरून घाम सुटला. डाव्या पाठीत ठसके बसू लागले. छातीत ठणकू लागली आणि मोहनराव बेशुद्ध झाले. बाथरूममधून बाहेर आलेल्या आशाने नवऱ्याकडे पाहिले. तिच्या लक्षात आले नवऱ्याची तब्येत बरोबर नाही. तिने AC चालू केला. धावत जाऊन पाणी आणून तोंडात घातले, पण शुद्ध येईना. तिने भाऊ उमेशला फोन केला. येताना ॲम्ब्युलन्स आणायला सांगितली. उमेशने तिला घरात सॉर्बिटेटची गोळी असेल तर जिभेखाली ठेवायला सांगितली. आशाने कपाटात शोधून सॉर्बिटेटची गोळी काढली आणि मोहनरावांच्या जिभेखाली ठेवली. 2 मिनिटांनंतर मोहनरावांना श्वास घेऊ लागले. 15 मिनिटात उमेश ॲम्ब्युलन्स घेऊन आता मोहनरावांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सर्व तातडीने तपासण्या झाल्या. भराभर छातीत इंजेक्शन दिली गेली. 2 दिवसांनी मोहनरावांनी एन्जिओग्राफी केली गेली आणि त्यांना बायपास करण्याची शिफारस केली. 2 दिवसांनी मोहनरावांची बायपास झाली. आशा विचार करत होती, गेल्या 10 दिवसात किती धावपळ झाली. कणकवलीतील त्या भोसले वकिलांनी कोल्हापूरच्या नायकाची अपघाताची बातमी सांगितली आणि आपला नवरा हादरला. केवळ नशीब म्हणून आपला नवरा वाचला. बायपासनंतर मोहनरावांना ICUमधून जनरलमध्ये आणलं. पण मोहनराव खिन्न होते. आपण किरकोळ जमिनीसाठी आईवर भावंडावर केस केली. त्यांना नोटिसा पाठवली. ही आयुष्यातील फार मोठी चूक केली असे त्यांना वाटत होते. त्यांच्या डोळ्यासमोर वडील येत होते. मंडळी, या कथेचा उर्वरित भाग नंतरच्या भागात दाखवला जाईल. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.